नमस्कार मित्रांनो, आजची बातमी फक्त एक न्यूज नाही तर ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर झालेल्या हल्ल्याची कहाणी. नीट परीक्षा जिथे विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात, आई वडील कर्ज काढतात आणि अनेक जण आयुष्याची वर्ष खर्च करतात. पण कल्पना करा, जर कोणीतरी आधीच प्रश्नपत्रिका विकत घेतली असेल तर. होय, सीबीआयच्या तपासात आता एक आणखी खुलासा झाला, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोठेगावकर याला अखेर सीबीआयने अटक केली. पण ही अटक एवढी मोठी का मानली जाते? कारण सीबीआयच्या मते ही फक्त एक शिक्षक किंवा क्लासेसचा मालक नव्हता, तर संपूर्ण पेपरफुटी रॅकेटमधील मोठा मासा होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये नीटची मूळ प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. मित्रांनो, ते गोष्ट समजून घ्या. सुरुवातीला सीबीआयकडे फक्त एक व्हायरल व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये मोठेगावकरांचा विद्यार्थ्यांना विचारताना दिसतो, मी दिलेले प्रश्न आले का? विद्यार्थी हो म्हणतात आणि तिथूनच संशयाची सुरुवात होते. पण फक्त व्हिडिओवर अटक होत नाही. मग सीबीआयने काय केलं? त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्र जप्त केली आणि तपासात जे समोर आलं ते धक्कादायक होतं. सीबीआयच्या मते डिलीट केलेले पुरावे सुद्धा रिकव्हर करण्यात आले. म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तंत्रज्ञानापुढे तो टिकू शकला नाही. आता इथून पुढे एक कथा आणखी गंभीर होते. तपासात असं समोर आलं की नीटचा पेपर परीक्षा होण्याच्या तब्बल 10 दिवस आधीच फुटला होता. कल्पना करा मित्रांनो, जे विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करत होते, त्याचवेळी काही लोकांकडे आधीच प्रश्नपत्रिका होती. आणि फक्त एवढंच नाही, तर सीबीआयच्या रडारवर आता काही लोक आणि नामांकित डॉक्टर सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे. कारण आरोप असा ही आहे की विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी मोठे व्यवहार झाले असावेत. म्हणजे फक्त हा पेपर फुटीचा विषय राहिला नाही, तर हा शिक्षण व्यवस्थेवरचा सर्वात मोठा डाग बनत चालला. आता एक प्रश्न, इतके वर्ष हे सगळं चाललं कसं? तर मित्रांनो, सीबीआयच्या तपासानुसार एक संघटित रॅकेट होतं. एक संपूर्ण नेटवर्क. पेपर गेस पेपरच्या नावाखाली विकला जायचा, विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट म्हणून दिला जायचा आणि नंतर त्याचं मार्केटिंग केलं जायचं. आमचे प्रश्न तंतोतंत येतात, पण इथे त्याची सर्वात मोठी चूक झाली, अति मार्केटिंग. जो व्हिडिओ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बनवला, तोच व्हिडिओ त्याच्या अटकेचा कारण बनला. आणि आता सीबीआयच्या मते या प्रकरणात अजून अटक होऊ शकते. काही क्लासेस, काही डॉक्टर आणि कदाचित काही अधिकारीही तपासाच्या रडारवर आहेत. मित्रांनो, ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, ही लाखो विद्यार्थ्यांच्या गोष्ट आहे, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि लोक पैशासाठी त्यांच्या भविष्याशी खेळतात. लातूर पॅटर्न, जो मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे प्रसिद्ध झाला, त्याचा नवा वापर करून काही लोकांनी पैशाचं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला. पण एक शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य कितीही लपवलं तरी तो एक दिवस ना एक दिवस समोर येतं. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात अजून मोठं नाव समोर येतील का? आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.